आणि ज्या तज्ज्ञांबद्दल आपण बोलतोय त्या सगळ्या तज्ज्ञांची आम्ही इंट्रोडक्शन करून देतोय। सगळ्यात पहिले मी स्वागत करतो फडणीस सरांचं। फडणीस सर हे अत्यंत तज्ज्ञ आहेत आणि अर्थतज्ञ आपण म्हणू शकतो। बारकावे काय आहेत ते आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत। अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ काय आहे ते समजावून सांगण्यासाठी ते आपल्याला मदत करणार आहेत। सोबतच आपल्यासोबत आहेत केळकर सर, अभिजित केळकर सर, आपण त्यांचं देखील स्वागत करतोय आणि ते देखील या अर्थसंकल्पाचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे ते समजावून सांगणार आहेत। मंदार जोशी यांचं स्वागत करतो। मंदार जोशी हे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत आणि स्टार्टअप जे आहेत त्या स्टार्टअप परिक्षेत्रामध्ये नेमकं काय काय होतं, या अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठी काय काय होणार आहे ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनावर जो परिणाम करणारा फॅक्टर आहे तो म्हणजे करांचा। त्यासाठी आपल्यासोबत आहे शंतनू बागवे, आपण त्यांचं देखील स्वागत करतोय कारण करामध्ये नेमका काय बदल होतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपण यांच्याशी बोलणार आहोत, मात्र आपण थेट जाऊया रामराजे शिंदे यांच्याकडे। आपले दिल्लीचे प्रतिनिधी आहेत। रामराजे, काय सध्या घडामोडी चालू आहेत आणि अर्थसंकल्पाची वेळ आता जवळ येत चाललेली आहे? बिलकुल श्रीरंग, आपण पाहिलं की निर्मला सीतारामन यांनी जो पेहराव केलेला आहे, साडी घातलेली आहे, ती मधुबनी पेंटिंग ची साडी घातलेली आहे। मधुबनी कला म्हणजेच की या कलेचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा राम आणि सीताच्या लग्नाच्या वेळेस, म्हणजेच काय तर कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर मधुबनी पेंटिंगचा जन्म जो आहे तो तेव्हा झाला होता। त्यामुळे आजचं बजेटचं हे निर्मला सीतारामन आणि त्याचबरोबर देशाच्या दृष्टीने हे शुभकार्य असणार आहे। ते कितपत यशस्वी ठरते ते पाहावं लागणार आहे। मात्र आजच्या बजेटमध्ये काय काय असणार आहे ते सुद्धा बघावं लागणार। आता कॅबिनेट बैठक होणार आहे। आपल्यासोबत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचे जॉईंट डायरेक्टर होते नरेश बोडके आणि गोखले इन्स्टिट्यूटचे ते प्रोफेसर आहेत, अर्थतज्ञ। त्यांच्याकडून जाणून घेऊयात थोडक्यामध्ये की काय कोणते मुद्दे नमूद असणार आहेत आजच्या बजेटमध्ये। अपेक्षा मला असं वाटतं खूप आहेत, अपेक्षांचं ओझं खूप आहे त्यांच्यावरती पण। आणि तुम्ही जो उल्लेख केला मधुबनी साडीचा, मला असं वाटतं याची सुरुवात मोदीजींनी केलेली आहे। मोदीजी जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्रदेशात जातात त्या त्या प्रदेशामध्ये तिथलं लोकलचं काय आहे ते हे करायचा प्रयत्न करतात, त्याला मार्केट उपलब्ध करून देतात। मग अशा काही काही, जसं आता लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप हा एक इग्नोर्ड मुद्दा होता, त्याला त्यांनी मार्केटमध्ये आणलंय। मला असं वाटतं बजेट बद्दल आता अपेक्षा जर म्हटल्या तर अगदी मूळ अपेक्षा जी आहे ती आहे की लोकांच्या हातातलं उत्पन्न वाढलं पाहिजे। लोकांच्या हातातलं उत्पन्न दोन प्रकारे वाढू शकतं। एक म्हणजे आहे त्या इन्कम टॅक्समध्ये किंवा जीएसटी मध्ये त्यांना काही सूट मिळते का? जीएसटी काय लगेच बजेटमध्ये होईल असं नाही, पण जीएसटी बद्दलच्या काही अनाउन्समेंट निश्चितच बजेटमध्ये होतील। पण इन्कम टॅक्स बद्दल अपेक्षा आहे की इन्कम टॅक्स स्लॅब्स साधारण 10-12 लाखाच्या आसपासची जी काही इन्कम ग्रुप आहे त्यांना या बजेटमध्ये काही रिलीफ मिळेल। आणि तसं मोदीजींनी कालच्या एका त्यांच्या वक्तव्यात त्यांनी सूचक असं बोलले सुद्धा, मला वाटतं काहीतरी त्यांनी लक्ष्मीचा उल्लेख केला की तर तसं अपेक्षा दिसते। दुसरी एक अपेक्षा अशी आहे की विकसित भारत म्हणजे अगदी आपण आता दुसऱ्या टोकाला जाऊया। विकसित भारत 2047 जर करायचं असेल तर त्या दृष्टीने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे त्यासाठीची जी काही तयारी आहे ती आतापासून आपल्याला करायची आहे। आणि ह्या सरकारकडे कमीत कमी 5 वर्ष आहेत आणि त्या दृष्टीने हे बजेट खूप महत्वाचं आहे। मागचं बजेट जुलैमध्ये झालं होतं, त्यामुळे फार काय जास्त काळ गेलेला नाहीये, पण आता इथून पुढे त्यांच्याकडे साधारण 4.5 वर्ष आहेत। ह्या 4.5 वर्षात परफॉर्म करायचंय, तर त्या दृष्टीने कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवणं हा त्याचा महत्वाचा चॅलेंज असेल, ते एक एक्सपेक्टेशन असेल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा मोठे प्रयत्न होतील। दुसरा एक मुद्दा आहे की बेरोजगारी हा मुद्दा अजूनही तेवढा जटिल आहे, सुटलेला नाही। भारतासारख्या अगदी बहुसंख्य म्हणजे काय म्हणतो आपण पॉप्युलस कंट्री जी आहे, म्हणजे खूप लोकसंख्या असलेला देश आहे, अशा आणि त्यातल्या त्यात युवकांचा जो काही हे आहे इथलं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे। त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो आपण, तो त्याला जर एनकॅश करायचा असेल, डेमोग्राफिक डिव्हिडंड फायदा जर करून घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने काही प्रयत्न होणं गरजेचे आहेत। बरोबर, अनेक मुद्दे आहेत, परंतु टेम्पल इकॉनॉमिकच्या संदर्भामध्ये कुंभमेळा आता सुरू आहे आणि जेवढे तीर्थक्षेत्र आहेत ते सुद्धा जोडण्याचं काम सुरू आहे। आपल्याला तुळजापूरला सुद्धा आता रेल्वे येणार आहे बजेटमध्ये, त्यावेळेस त्या संदर्भामध्ये सुद्धा अलोकेशन होणार आहे। परंतु टेम्पल इकॉनॉमीच्या दृष्टीनं सुद्धा एक आस्था आहे सर्वांची, त्या दृष्टीनं सुद्धा काय प्रयत्न केले जाणार आहेत का? आणखीन कोणत्या मुद्द्याला टच केलं जाणार आहे? टेक्नोसेव्ही, कारण संपूर्ण तरुणाई जी आहे ते ऑटो असेल किंवा मोबाईल असतील अशा टेक्नोसेव्ही हे झालेले आहेत, तर अशा वेळी काय महागणार काय? मला वाटतं कोविड नंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जो काही इंटरनॅशनल टुरिझम आहे तो थोडासा कमी झालाय आणि डोमेस्टिक टुरिझम वाढलाय। म्हणजे टुरिझम वाढवणं हा त्याच्या मागचा भाग असू शकेल। मला असं टेम्पल इकॉनॉमी जे तुम्ही म्हटलंय, परंतु टेम्पल इकॉनॉमी हा त्याचा खूप छोटा भाग आहे।
तुमचं लेजर टुरिझम हा त्याच्यातला सगळ्यात मोठा कंपोनंट असतो. लेजर टुरिझमला वाढवणं खूप गरजेचं आहे. टेम्पल इकॉनॉमी निश्चितच आपल्याला सगळे तीर्थक्षेत्र जोडले तर तिथे काही रोजगार संधी उपलब्ध होतील. आम्ही एक स्टडी खूप अगोदर तिरुपतीवर केला होता, तिथल्या त्या इकॉनॉमीवरती, की कसा त्याचा परिणाम होतो. तर तिथे डेफिनेटली त्यांचं मल्टिप्लायर इफेक्ट खूप जास्त होता आणि तिथल्या लोकांना रोजगार निर्माण झाला होता. म्हणजे हे आमच्याकडे पुराव्यानिशी आम्ही बोलू शकतो. पण तेवढ्या एकाच वर फोकस न करता लेजर टुरिझम हा त्याचा मोठा कंपोनंट आहे, त्याच्यावर जास्त फोकस केलं गेलं